वेलकम बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 महाटेट 2024 मराठीचे आज आपण नवीन 20 प्रश्न आणले आहेत। हे सगळे प्रश्न जे आहे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त हे प्रश्न असणार आहे। भाषा 1 मराठी पेपर 1 पेपर 2 किंवा भाषा 2 मराठी पेपर 1 पेपर 2 साठी अत्यंत उपयुक्त हे प्रश्न असणार आहे। यापूर्वी विचारले गेलेले हे प्रश्न आहे। प्रत्येक स्पर्धा परीक्षेत अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात। तेच प्रश्न आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून यूट्यूबवर आणतात। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला असेच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळणार। डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या चॅनलची टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे। तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉइन करू शकतात। तर व्हिडिओला प्लीज लाईक करा। प्रश्न पहिला असा विचारलेला आहे की अचूक शब्द ओळखा। हे बघा, येथे आपल्याला अचूक शब्द ओळखायचा आहे। 4 पर्याय आपल्याला येथे दिलेले आहे। आणि आशीर्वाद, आशीर्वाद कशा प्रकारे लिहिला जातो? तर हे बघा, आशीर्वाद जेव्हा असे प्रश्न विचारतात तेव्हा डायरेक्ट लिहून आपण ट्राय करायचा की पर्याय कोणता बरोबर आहे। तर हे बघा, आशीर्वाद जे आहे ते अशा प्रकारे लिहिला जातो। आणि इथे जे लिहिलेलं आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये, हे बघा आशीर्वाद म्हणजेच पर्याय क्रमांक 3 मध्ये। तर योग्य उत्तर असणार आहे आपला पर्याय क्रमांक 3 आशीर्वाद। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 येथे दिलेला आहे, पुढील पैकी द्विगु समासाचे उदाहरण कोणते? बघा, जिथे संख्या असते तिथे द्विगु समास असतो। तर 4 पर्याय आपल्याला येथे दिलेले आहे। पर्याय क्रमांक 1 हरिहर, पर्याय क्रमांक 2 निर्धन, बार भाई किंवा आमरण। तर हे बघा, योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच बार भाई। पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असणार आहे द्विगु समासचा। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 येथे विचारलेला आहे की स्पंदन कशाची मोजतात? तर हे बघा, 4 पर्याय दिलेले आहे, मनाची, हृदयाची, नाडीची, वरील सर्वांची। तर योग्य उत्तर येथे असणार आहे हृदयाची, ऑप्शन क्रमांक 2। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 येथे विचारलेला आहे की पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता? उपसर्ग घटित शब्द आपल्याला येथे पाहायचा आहे। उपसर्ग आणि प्रत्यय। उपसर्ग म्हणजे शब्दाच्या आधी लागणारा शब्द आणि प्रत्यय म्हणजे शब्दाच्या शेवटी लागणारा शब्द। तर 4 पर्याय दिलेले आहे, वेदना, अपहार, अवकृपा, अनुक्रम। तर हे बघा, वेदना जे आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण येथे काय दिलेलं आहे की पुढील उपसर्ग घटित शब्द कोणता नाही, येथे नाही दिलेला आहे, म्हणून आपला योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 5। प्रश्न क्रमांक 5 येथे विचारलेला आहे की पुढीलपैकी देशी भाषेतील शब्द कोणता? हे बघा, पुढीलपैकी आपल्याला देशी भाषेतील शब्द येथे ओळखायचा आहे। जसं तत्सम, तद्भव, देशी, विदेशी हे 4 प्रकारचे शब्द असतात। तर आपल्याला देशी प्रकारचा शब्द येथे पाहायचा आहे। 4 पर्याय दिलेले आहे, सासरा, लुगडे, घास किंवा पाय। तर योग्य उत्तर असणार आहे लुगडे म्हणजे पर्याय क्रमांक 2। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6। प्रश्न क्रमांक 6 विचारलेला आहे की अंगात धाडस असणाऱ्यांनीच सैन्यात भरती व्हावे। अंगास धाडस असणाऱ्यांनीच सैन्यात भरती व्हावे या वाक्यातून कोणता अर्थ प्रकट होतो? तर हे बघा, 4 पर्याय दिलेले आहे आणि या वाक्यातून प्रकट होणारा जे अर्थ आहे ते आहे संकेतार्थ, म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर येथे असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 7। प्रश्न क्रमांक 7 येथे विचारलेला आहे की कोणत्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते? अतिशय सोपा हा प्रश्न येथे विचारलेला आहे की कोणत्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते? तर योग्य उत्तर आहे केवल वाक्य। केवल वाक्यात केव्हाही एकच उद्देश व एकच विधेय असते, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं जे आहे ते योग्य उत्तर येथे असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 8। प्रश्न क्रमांक 8 येथे दिलेला आहे, ईश्वरा सर्वांना यशस्वी कर यामध्ये कोणता अर्थ प्रतीत होतो? हे बघा, ईश्वर सर्वांना यशस्वी कर यामध्ये कोणता अर्थ प्रतीत होतो हे आपल्याला येथे उत्तर द्यायचं आहे। 4 पर्याय दिलेले आहे, आशीर्वाद, विनंती आणि उपदेश, प्रार्थना। हे बघा, विनंती तर नाहीच, उपदेश पण नाही। येथे 2 पर्याय आता उरलेले आहे, आशीर्वाद आणि प्रार्थना। आता हे बघा, ईश्वर सर्वांना यशस्वी कर हे आशीर्वाद सुद्धा नाही, हे आहे प्रार्थना, ज्याला आपण दुआ असे म्हणू। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9। आता प्रश्न क्रमांक 9 येथे विचारलेला आहे की कोणत्या प्रयोगात क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुषी एकवचनी नपुसकलिंग असते?
अतिशय सोपा हा प्रश्न सुद्धा आहे की कोणत्या प्रयोगात क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुष एकवचनी नपुंसक लिंग असते. तर योग्य उत्तर इथे असणार आहे भावे प्रयोग, कारण भावे प्रयोगमध्ये तृतीय पुरुष एकवचनी नपुंसक लिंग असते. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 10. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. इथे विचारलेलं आहे की मृदुला गाणे गाते. आता इथे आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. मृदुला गाणे गाते 4 पर्याय दिलेले आहे आणि योग्य उत्तर जे असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच कर्तरी प्रयोग. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 येथे विचारलेला आहे की मी गिटार वाजवीत असेन या वाक्यातील काळ ओळखा. हे बघा, हे भविष्यकाळचा जुमला वाक्य इथे दिलेलं आहे. मी गिटार वाजवीत असेन, आपल्याला येथील काळ ओळखायचा आहे. म्हणजे कोणता काळ आहे, तर हे साधा भविष्यकाळ तर नाहीच, पूर्ण भविष्यकाळ सुद्धा नाही, रीती पण नाही. म्हणजे पर्याय नंबर 2 जे असला ते असेल ते आपलं योग्य उत्तर येथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 येथे विचारलेला आहे की पुढीलपैकी अर्धस्वर कोणता. हे बघा, य, र, ल हे सगळे जे आहे ते अर्धस्वर आहे. म्हणजे आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे वरील सर्व, कारण य, र, ल हे सगळे जे आहे ते अर्धस्वर याला आपण म्हणतो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 येथे विचारलेला आहे की केवळ मराठी वर्ण कोणता. तर हे बघा, केवळ मराठी वर्ण जे आहे ते ळ आहे, परंतु हे तामिळमध्ये सुद्धा वापरला जातो ळ. फक्त हे मराठी शब्द नाही, हे शब्द तामिळमध्ये सुद्धा वापरला जातो. की तुम्ही पहा तामिळनाडूच ळ शब्दाने बनलेला आहे. तर ळ हे फक्त मराठी वर्ण याला आपण म्हणू शकतो येथे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 येथे विचारलेला आहे की त वर्गातील सर्व व्यंजने आहेत. हे बघा, तो वर्गातील जे व्यंजन आहेत त, थ, द, ध, न हे जे सगळे त, थ, द, ध हे जे सगळे व्यंजन आहेत ते आहे दंत व्यंजन याले आपण म्हणू. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 येथे विचारलेला आहे की धारष्णो या संधीचा योग्य विग्रह कोणता. तर हे बघा, धारा प्लस उष्ण म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपला जे आहे ते योग्य उत्तर येथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न येथे विचारलेला आहे की वाग्बान या शब्दाच्या संधी प्रकार ओळखा. हे बघा, हे जे आहे ते विसर्ग संधी असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला येथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 17 येथे विचारलेला आहे की घरापुढे परिजातकाचा सडा पडला होता. आता हे जे घरापुढे आहे ते अंडरलाईन आहे, म्हणजे अधोरेखित शब्द आहे. घरापुढे परिजातकाचा सडा पडला होता. अधोरेखित शब्दाची जात कोणती. तर आपल्याला अधोरेखित शब्दाची जात येथे ओळखायची आहे. क्रियाविशेषण अव्यय, उभयन्वी अव्यय, विशेषण किंवा शब्दयोगी अव्यय. तर हे बघा, नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येणाऱ्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं योग्य उत्तर येथे असणार आहे. याच्याबद्दल आता प्रश्न क्रमांक 18 येथे विचारलेला आहे की प्रश्न क्रमांक 18 येथे दिलेला आहे की क्ष व ज्ञ याला हिंदीमध्ये आपण ग म्हणू आणि मराठीमध्ये आपण याला ज्ञ म्हणू. याचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो. अतिशय सोपा हा सुद्धा प्रश्न आहे. याला हिंदीमध्ये ग असे म्हणतो आणि मराठीमध्ये ज्ञ असे म्हणतो. तर हे बघा, मूलध्वनी, विशेष संयुक्त व्यंजने, महाप्राण व्यंजन किंवा अर्धस्वर व्यंजन. तर हे जे आहे संयुक्त व्यंजन म्हणजेच विशेष संयुक्त व्यंजन याला आपण म्हणू. इथे बघा उदाहरणसुद्धा दिलेलं आहे काही. इथे दिलेलं आहे की क्ष आणि ज्ञ ही विशेष संयुक्त व्यंजने आहेत. नोक हे बघा, हे कशा प्रकारे तयार केलं जातं. क्ष प्लस को प्लस शो प्लस अ आणि ज्ञ कशा प्रकारे केला जातो तर द प्लस न प्लस य प्लस अ अशा प्रकारे ज्ञ तयार होतो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 येथे विचारलेला आहे की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय. इथे उत्तर आहे आपलं क्रियापद, कारण वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्दांना आपण क्रियापद असे म्हणतो. यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न येथे दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 20. पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे. हे बघा, पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे. व्यक्तिरेवाचक, गतिवाचक किंवा तुलनावाचक.
कालवाचक, तर हे बघा इथे तुलना केलेली दिसत आहे. तर हे ऑप्शन क्रमांक 3 जे आपला ते योग्य उत्तर इथे असणार आहे. काही उदाहरण सुद्धा इथे दिलेले आहे बघा तुम्ही. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांच्या वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. हे शब्दयोगी अव्ययाची व्याख्या इथे दिलेली आहे आणि सोबतच असे उदाहरण सुद्धा दिलेले आहे की शब्दयोगी अव्यय नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात. तुलनावाचक, पेक्षा, तर, मध्ये, परीस अशा प्रकारे एकूण आपण आज 20 प्रश्न पाहिले आहे. हे सगळे 20 प्रश्न जे आहेत ते इतर स्पर्धे परीक्षा सुद्धा विचारले जातात. TET परीक्षेत जे आहे ते कठीण प्रश्न अधिक विचारले जातात, म्हणजेच IASच्या परीक्षेतून, MPSCच्या परीक्षेतून अशा प्रकारचे प्रश्न, बहुतेक प्रश्न जे आहेत ते 6वी 7वी 8वी 9वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेतून विचारले जातात. असेच प्रकारचे व्याकरण जे आहे ते TETच्या परीक्षेत विचारले जातात. आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला पुढच्या 47 डेज म्हणजे एकूण 47 दिवस जे आहे ते परीक्षेला बाकी आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.